नमस्कार मित्रांनो, मी यश परब, फाउंडर ऑफ इक्विटी ऑप्शन डेस्क. आज आपण निफ्टी आणि बँक निफ्टीच्या 5 सप्टेंबरच्या टेक्निकल लेवल्स बद्दल अभ्यास करणार आहोत आणि उद्या आपण काय मुवमेंट एक्सपेक्ट करू शकतो अपसाइड आणि डाऊनसाइड दोन्ही लेवल्स बद्दल आपण डिस्कस करणार आहोत. त्याआधी माझं इक्विटी ऑप्शन डेस्क मराठी हे यूट्यूब चॅनल आहे. जर तुम्हाला माझ्या निफ्टी आणि बँक निफ्टीच्या डेली व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण मी जी पण डेलीची व्हिडिओ नेक्स्ट पोस्ट करेन ती तुम्हाला पहिली दिसण्यात येईल. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या चॅनलला फॉलो पण करा. माझ्या चॅनलचं नाव आहे इक्विटी ऑप्शन डेस्क मराठी. तर आज आपण 5 सप्टेंबरची निफ्टीची मुवमेंट एक्सपेक्ट करूया, निफ्टीच्या मुवमेंट बद्दल डिस्कस करूया. तर आपण 3 सप्टेंबरला ज्या प्रकारे डिस्कस केलं की निफ्टी एक फ्लॅट रेंजमध्ये ट्रेड करत आहे आणि निफ्टी एक अपसाइड झोनमध्ये ट्रेड करत आहे. फ्रॉम ऑगस्ट लास्ट 15 to 20 डेज तुम्ही बघत असाल तर निफ्टी एक अपसाइड रेंजमध्ये ट्रेड करत आहे आणि एक सेम झोन कॅरी करत आहे. पण 3 सप्टेंबर नंतर 4 सप्टेंबरला एक गॅपडाऊन ओपनिंग झाली निफ्टीमध्ये आणि या झोनच्या बाहेर निफ्टीने एंट्री घेतली. तर या झोनच्या बाहेर आपण निफ्टीमध्ये एक डाऊनफॉल एक्सपेक्ट करत होतो, पण 4 सप्टेंबरला नेमका हा एक रिटेस्ट मुवमेंट निफ्टीने दिली आणि आज 5 सप्टेंबरला फ्रॉम मॉर्निंग टू डे एंड पर्यंत निफ्टी कंटिन्यू फॉलिंग मध्ये होती. मध्ये एक टाइम होता 1.5-2 तासाचा, त्यात निफ्टी रेंज बाउंड होती, प्रीमियम इरोजन होत होतं. आफ्टर दॅट ओव्हरऑल तुम्ही बघत राहाल 5 सप्टेंबरला तर निफ्टी कंटिन्यू एक फॉलिंग रेंज मध्येच आहे. तर आपण उद्यासाठी 6 सप्टेंबरसाठी निफ्टीमध्ये काय अपसाइड लेवल्स एक्सपेक्ट करू शकतो आणि काय डाऊनसाइड लेवल एक्सपेक्ट करू शकतो याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. राईट, जर उद्या गॅप अप ओपनिंग झाली आणि निफ्टी 25,238 च्या वरती जर ओपनिंग मिळाली, जर निफ्टीच्या आपल्याला 25,238 च्या वरती जर ओपनिंग मिळाली तर आपल्या निफ्टीचं पहिलं टार्गेट राहील 25,314 आणि निफ्टीचं सेकंड टार्गेट राहील 25,361. या लेवल्स मी फिबोनाची रिट्रेसमेंटच्या हेल्पने काढले. तर जर निफ्टीची ओपनिंग 25,238 जरी गॅप अप ओपनिंग झाली 25,238 च्या वरती तरी आपण मार्केट बुलिश एक्सपेक्ट करू शकतो आणि आपलं पहिलं टार्गेट राहील 25,314 आणि दुसरं टार्गेट राहील 25,361. ऑलमोस्ट 100 to 150 पॉईंटची बुलिश मुवमेंट आपण निफ्टीमध्ये एक्सपेक्ट करू शकतो. आणि जर उद्या रेंज बाउंड ओपनिंग झाली आणि मार्केट अपसाइड होत गेलं आणि 25,238 च्या वरती जर निफ्टी जाते तर आपण त्या पॉईंटला एक बाय लेवल एक्सपेक्ट करून पहिलं टार्गेट आपण 25,314 एक्सपेक्ट करू शकतो. आणि जर उद्या गॅप डाऊन ओपनिंग झाली, राईट, आणि जर मार्केट उद्या 25,169 च्या खाली मिळालं आपल्याला तर आपण ही एक सेलिंग स्ट्रॉंग लेवल एक्सपेक्ट करू शकतो आणि आपलं पहिलं टार्गेट राहील 25,069 आणि सेकंड टार्गेट राहील 25,000. तर 25,069 आणि 25,000 हा निफ्टीमध्ये खूप क्रुशियल सपोर्ट आहे आणि 25,314 आणि 25,361 हे दोन स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहेत. राईट, आणि दोन्ही ट्रेड घेताना आपण जर बाईंग मध्ये जरी असू 25,238 वर आणि आपण सेलिंग मध्ये जरी असू 25,169 वर तरी पण आपला दोन्ही लेवलमध्ये स्टॉप लॉस सेम राहील 25,200. 25,200 हा स्ट्रिक्ट स्टॉप लॉस राहील आणि त्यावरच आपण निफ्टीमध्ये बाईंग आणि सेलिंग करणार आहोत उद्या. राईट, या लेवल जर तुम्हाला आवडल्या असतील त्या पेजचा स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्या उद्या ट्रेडिंगमध्ये तुम्हाला या लेवल्स तुम्हाला हेल्प करू शकतील. राईट, माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे इक्विटी ऑप्शन डेस्क मराठी. मी असंच तुम्हाला डेली नवनवीन कंटेंट निफ्टी बँक निफ्टीच्या लेवल्स घेऊन येत असतो. तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओज तुमच्याकडून चुकणार नाही. राईट, आता आपण बँक निफ्टीच्या लेवल्स डिस्कस करूया. तर या आहेत माझ्या बँक निफ्टीच्या लेवल्स. आज मी 1.5च्या रेंजला व्हिडिओ पोस्ट केलेली, त्यानंतर मी त्यात पण सेम बँक निफ्टीच्या लेवल सांगितलेल्या, पण आफ्टर 130 to 330 बँक निफ्टीने काही ड्रास्टिक मुवमेंटच दिली नाही. फक्त एक अपसाइड मोठी कॅन्डल बनवली, त्यानंतर एक डाऊनसाइड कॅन्डल, दॅट्स इट. काही अशी ड्रास्टिक मुवमेंट नाहीये. तर त्या सेम लेवल आपण कॅरी करतोय उद्यासाठी की उद्या जर ह्या लेवल क्रॉस होतील तर आपल्याला एक मुवमेंट बघण्यात येईल. तर बँक निफ्टीमध्ये आपली बाईंग राहील 51,661 च्या वरती. जर 51,661 चा क्रॉस करत आहे तर आपला पहिला रेजिस्टन्स राहील 51,826 आणि दुसरा रेजिस्टन्स राहील 51,948. राईट, पहिला सब रेजिस्टन्स राहील 51,826 हे आपलं पहिलं टार्गेट असेल आणि जो आपला दुसरा रेजिस्टन्स आहे 51,948 हे आपलं दुसरं टार्गेट असेल. आणि जर बँक निफ्टी आपल्याला 51,540 च्या खाली मिळते तर आपलं पहिलं टार्गेट राहील 51,452 आणि आपलं दुसरं टार्गेट राहील 51,353. आपला बँक निफ्टी जर 51,540 च्या जर खाली ट्रेड करेल उद्या, राईट, तर आपला स्ट्रॉंग सपोर्ट राहील 51,452 आणि आपला सेकंड स्ट्रॉंग सपोर्ट राहील 51,353.
करंटली बँक निफ्टी 51,445 51,450च्या रेंजला ट्रेड करत आहे. आणि जर आपण बाईंग मध्ये असू 51,625च्या वरती तर आपला स्टॉप लॉस राहील 51,580. बाईंग मध्ये आपला स्ट्रिक्ट स्टॉप लॉस राहील 51,580 ला. आणि आपण जर सेलिंग मध्ये असू 51,540च्या खाली तर आपला स्टॉप लॉस राहील 51,625. हे आपले दोन मेजर स्टॉप लॉस राहतील 51,625 सेलिंग मध्ये आणि 51,580 बाईंग मध्ये. राईट. तर ह्या अकॉर्डिंग आपण बँक निफ्टी मध्ये उद्या ट्रेडिंग करणार आहोत आणि उद्याची मुवमेंट एक्सपेक्ट करणार आहोत. जर तुम्हाला या माझ्या डेलीच्या व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे इक्विटी ऑप्शन डेस्क मराठी आणि मी अशाच डेली निफ्टी आणि बँक निफ्टीचे व्हिडिओज घेऊन येत असतो. तर मला तुम्हाला डेलीचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि जर काही तुम्हाला अपडेट्स हवे असतील, काही व्हिडिओजमध्ये चेंजेस हवे असतील तर कमेंट करून नक्कीच मला सांगा. थँक्यू. जय महाराष्ट्र.